आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त समन्वित रूपक सर्वांसाठी एकच नारा तंबाखूला देऊ नका थारा. या रूपकाचे लेखक आणि सादरकर्ते आहेत आशिष बेनिशाम सातपुते. जागतिक आरोग्य संघटनेने दरवर्षी 31 मे हा तंबाखू विरोधी दिवस म्हणून घोषित केला आहे. सध्या जगात अनेक कारणांनी अन्नधान्य टंचाई होत आहे. त्यातच तंबाखूमुळे आरोग्य, पर्यावरण हे धोक्यात येते. तंबाखूजन्य आजार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तंबाखूऐवजी इतर पिके लावण्यासाठी जागृती होणे आवश्यक आहे. शिक्षित सारे मित्र तुझे ते, शिक्षित सारे मित्र तुझे ते, सुंदर गुणीजन तरुण असे जे. शिक्षित सारे मित्र तुझे ते, सुंदर गुणीजन तरुण असे जे. शिकवणी त्यांना वाईट व्यसने करिसी जीवन चुरा, शिकवणी त्यांना वाईट व्यसने करिसी जीवन चुरा. कशी रे उलटी धरली धुरा, कशी रे उलटी धरली धुरा. भारतात धूम्रपान आणि तंबाखू सेवन यांचे प्रमाण नुसतं वाढतच नाही तर ते कमी वयात मुला-मुलींना ग्रासून टाकतंय. आज देशातील 15 वर्ष वयावरील 28.6% व्यक्ती, तरुण वर्ग कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करतात. धूरसहित म्हणजे सिगारेट, विडी, हुक्का यांचे 10.7% वापरकर्ते, धूररहित म्हणजे तंबाखू आणि चुना खाणारे 21.4%, तंबाखूचे पान, दातांना मिश्री लावणे हेही यातच आले. कोणत्याही स्वरूपातील तंबाखू हा हानिकारकच आहे. त्यामुळे हा तंबाखू विरोधी लढा शाळांपासूनच सुरू व्हायला हवा. जळत्या सिगारेट वा विडीमधून येणाऱ्या धुरातील रसायने ही त्या व्यक्तीलाच नव्हे तर आजूबाजूच्या व्यक्तीला सुद्धा हानिकारक असतात. तसेच गुटखा यात सुद्धा तंबाखूजन्य पदार्थ असल्यामुळे याचं सेवन करणं हे हानिकारकच. बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या असंसर्गजन्य आजारांचा पहिला धोक्याचा घटक म्हणजे तंबाखू सेवन. गजा भाऊ, जरा काढा की तंबाखू आणि चुन्याची पुडी अन घोटा बरं जरा, लईच तलप आली बावा. घे ना का भाऊ, आत्ता घोटतो थांब. आपल्याला बिना तंबाखू बिना जमतच नाही काय. हे घे भाऊ, चांगला घोटला. चांगला घोट. तल्लाप ती तल्लापच. तंबाखू खाल्ल्या बिगर जातच नाही. बरोबर म्हणलास का भाऊ, एक नंबर. अव भाऊजी, मले बी द्या जरा तो घोटलेला. हो वहिनीजी, तुम्ही बी घ्या की. घ्या घ्या घ्या, चिमूटभर घ्या थोडीशी. अरे काय हे सखाराम आणि गजभाऊ. डॉक्टर साहेब अरे वाटते किती तंबाखू खाता. तंबाखू खाणे ही फार वाईट सवय आहे. हो, आरोग्याला घातक अशी सवय. तंबाखू असो वा बिडी, ते सेवन केल्याने कर्करोग होतो. याशिवाय हृदयरोग, श्वसन मार्गाचे आजार यांचा समावेश आहे. हो डॉक्टर साहेब. मग तर या आजारासाठी कारणीभूत म्हणजे तंबाखू सेवन. पाय गजा भाऊ. चला थुका थुका तो खाल्लेला तंबाखू. सखाराम, गजाभाऊ आणि शेवंताबाई, तुम्ही सर्व थुंका. चुकलं डॉक्टर साहेब. तंबाखू खाणे आणि विडी ओढणे फार वाईट. आजच सोडाया सवयी. हो जी डॉक्टर साहेब, आजच सोडतो तंबाखू आणि विडी बी. आता कसे बोलले. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबावर प्रेम असेल तर धूम्रपान आणि तंबाखूला नाही म्हणा. तंबाखू शिवाय निरोगी राहा आणि आनंदी राहा. हो डॉक्टर साहेब, सोडतो आम्ही आजपासून. तंबाखू सोडला. तंबाखूचं सेवन केल्यामुळे तोंडात जखम होते, दातांचा रंग बदलतो, हिरड्यांचे आजार, तोंडाला दुर्गंधी, दात सैल होणं आणि पडणं हेही होतं. तोंडात पांढरा, लाल, काळा चट्टा सुद्धा पडतो. तोंडाच्या विविध भागात म्हणजे ओठ, गालाच्या आतला भाग, जीभ, टाळू यात कर्करोग होतो. मानेत गाठी सुद्धा येतात.
बऱ्याच धूररहित तंबाखूतही सुपारी असते. तीही कर्करोगास कारणीभूत आहे. तंबाखूमुळे होणारे इतर कर्करोग म्हणजे स्वरयंत्र, श्वसनमार्ग, फुफ्फुसे आणि अन्ननलिकेचे कर्करोग. या व्यतिरिक्त तोंड उघडण्याची क्षमता कमी होते. यातील काही रुग्णांमध्ये नंतर कर्करोग संभवतो. तंबाखूचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि रक्तपुरवठा कमी होतो. हा रक्तपुरवठा हृदयाला किंवा मेंदूला कमी झाल्यास हृदयविकार किंवा अर्धांगवायूचे गंभीर आजार सुद्धा संभवतात. तीव्र हृदयविकाराचा झटका प्राणघातक ठरू शकतो. याशिवाय पायाला रक्तपुरवठा कमी झाला तर गँग्रीन सुद्धा होतो. पाय कापण्याची वेळ सुद्धा रुग्णावर येऊ शकते. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने काय दुष्परिणाम होतात याबाबत सांगत आहेत लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय नागपूर औषधीशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉक्टर योगेंद्र बनसोड. तंबाखूमध्ये साधारणतः 7,000 पेक्षा अधिक विषारी रासायनिक पदार्थ असतात. त्यापैकी 70 रसायनामुळे कर्करोग होऊ शकतो. भारतात तंबाखूचे तोंडात घेऊन सेवन केले जाते, त्यामुळे तोंडाचे कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. तर विदेशात धूम्रपानामुळे फुफ्फुस व श्वसन नलिकेचे कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. फुफ्फुस व मुखाचे कर्करोगाव्यतिरिक्त तंबाखूमुळे तोंड, नाक, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, आतडे, पोट, मूत्रपिंड, मूत्राशय, गर्भाशय इत्यादी अवयवांचा कर्करोग होऊ शकतो. कर्करोगाव्यतिरिक्त धूम्रपानामुळे हृदय व रक्तवाहिन्यामध्ये अवरोध निर्माण होतो. त्यामुळे हृदयरोग, ज्याला हार्ट अटॅक म्हणतात, त्या दिसून येते. याचे प्रमाण तरुणामध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. उच्च रक्तदाब, हृदय गतीमध्ये जलदता, अर्धांगी वायूचा झटका, पायाचे किंवा हाताचे रक्तवाहिन्यातील अवरोधामुळे गँग्रीन निर्माण होणे व पाय सडणे, मधुमेह अनियंत्रित राहणे, पुरुषांमध्ये नपुसकता होणे, महिलांचे स्तनाचा, गर्भाशय मुखाचा कर्करोग, लवकर रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपाज, तसेच धूम्रपानामुळे गर्भवती महिलेतील बाळाच्या पूर्ण वाढ न होणे, बाळाचे जन्मवय कमी असणे, बाळाचा जन्म आधीच होणे, बाळाची रोगप्रतिकार शक्ती कमी होणे व बालमृत्यू येणे इत्यादी प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तंबाखूच्या सेवनामुळे होणारा कर्करोग, हृदयविकार, पॅरालिसिस, गँग्रीन, महिला व नवजात अर्भकावर होणारे दुष्परिणाम या आजारांची आठवण ठेवून धूम्रपान व तंबाखू न सेवन करण्याचा दृढ निश्चय करणे हे अत्यंत महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे. भारतामध्ये क्षयरोगाचे प्रमाण चिंताजनक आहे. आपण जर कोणत्याही स्वरूपात तंबाखू वापरत असाल तर क्षयरोगाचे रुग्ण बरे झाल्यानंतरही त्यांना पुन्हा क्षयरोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे क्षयमृत्यू वाढतात. तंबाखू खाऊन थुंकणारे क्षयरुग्ण थुंकीतून त्याचा प्रसार करतात. क्षयरुग्णांनी त्यांच्यावर उपचार सुरू होताच तंबाखू सोडायला हवी. तंबाखू सेवनाचे इतर दुष्परिणाम म्हणजे मूत्रपिंडाचे आजार, पोटात जळजळणे, पित्ताशयाचे आजार, श्रवणदोष, नैराश्य आणि वंध्यत्व. आपल्या देशात युवा पिढीचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि पुढे आणखी काही वर्ष हे राहील. तेव्हा आपल्या देशाला हा लोकसंख्येचा लाभांश योग्य पद्धतीने हाताळणे गरजेचे आहे. आजचा हा तरुण वयोगट निरोगी राहणे गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न व्हायलाच हवेत. पुढे होणाऱ्या बऱ्याच आजारांचा पाया हा तरुण वयात रोवला जातो. अरे विजय, थांब जरा. चहाच्या टपरीवर चल बरं, हाफ कट मारू. हो रे, सोबत खर्रा आणि तंबाखू पण घेऊ. आणि सिगरेटचा आस्वाद तर एक नंबर. अरे चहा नंतर घेऊ, आधी तंबाखूची पुडी आणि त्यावर सिगारेटचा झुरका. काय जबरदस्त किक येते बघ. खोल रे ते पुडी. खर्रा तंबाखूची एकदम जोरदार आहे बरं का. आणि ही घे सिगरेट घे आणि लवकर सुलग घे बरं. माचीस घे बरं. अरे राकेश अरे सर, आणि विजय, तुम्ही इथे? आणि हे काय तोंडात तुमच्या? नाही, काय काही भरलाय? नाही सर. खर्रा तंबाखू वाटते. आणि विजय, तुझ्या हातात ही सिगारेट? नाही सर, नाही अरे सर. काय रे हे? तुमचं वय काय आणि या वयात या सवयी? चला सोडाय सर्व. अरे खर्रा खाल्ल्याने आणि सिगारेट ओढल्यामुळे तुम्ही कर्करोगाला निमंत्रण देत आहात. आपलं आयुष्य तुम्ही कमी करतात. धूम्रपान क्षणिक रोमांच करते,
परंतु ते आयुष्याला मारक ठरते. एकतर धूर तुमच्या आयुष्यात राहू शकतो किंवा चांगले आरोग्य. आता तुम्हाला काय हवं ते तुम्हीच निवडा. हो सर. आणि आमच्या आई बाबांनी दिलेल्या पैशांवर आम्ही खर्रा खाऊन आणि सिगारेट उडून आमच्या जीवनाची राख रांगोळी करीत होतो सर. सर, हा, आजच आम्ही या समध्या सवयी सोडून देतो बरं का. बिलकुल. आणि आपणास वचन देतो की यापुढे आम्ही धूम्रपान, तंबाखू, खर्रा, सिगारेट सगळं सोडून देणार. कधीही घेणार नाही सर. बिलकुल, अगदी बरोबर. आणि चला आता नीट चिकाटीने आपल्या अभ्यासाला लागा आणि आपले आयुष्य घडवा. आणि हीच तुमच्या भावी जीवनाची वाटचाल. चल रे विजय, चला. चाल, चाल. हा? हा. पुढे होणारे आजार, त्यामुळे होणारा त्रास, निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी यांचे प्रमाण कमी खर्चातील प्रतिबंधात्मक उपायांमुळे आटोक्यात आणता येईल. गेल्या काही वर्षात तंबाखू सेवनामुळे बनलेले कर्करुग्ण तपासताना असे लक्षात आले आहे की कमी वयात हे व्यसन लागतं. मग प्रश्न पडला की युवा पिढी व्यसनग्रस्त का होत आहे? व्यसनाविरोधी ही चळवळ क्षीण का आहे? युवा पिढीमुळे असलेली वाढती प्रलोभनं ही एक आणखी चिंतेची बाब आहे. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांवर प्रतिबंधात्मक धोरणं राबवायलाच हवीत. आणखी एक दुर्लक्षित पैलू म्हणजे एखादा युवक अथवा युवती धूम्रपान करत असतील आणि आर्थिक स्वातंत्र्य आले तर एरवी क्वचित केले जाणारे धूम्रपान अथवा तंबाखूचे सेवन हे वाढते आणि नंतर त्याचे व्यसनात रूपांतर होते. म्हणूनच तंबाखू विरोधी मोहीम तीव्र व्हायला हवी. आणि म्हणूनच सातत्यानं तंबाखू मुक्त असल्याचा अभिमान बाळगणं ही मनोवृत्ती सर्वांमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. त्यासाठी नवनवीन समाज माध्यमांचा उपयोग आपण केला पाहिजे. ऑनलाईन प्रणाली आणि नवनवी समाज माध्यमं वापरून तंबाखू नियंत्रण झाल्यास तरुण वर्ग या सुविधांचा अधिक लाभ घेऊ शकतील. तंबाखू नियंत्रण या सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नावर केंद्रीय आणि राज्य सरकार उपाय योजतात. परंतु हा केवळ सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न नसून सामाजिक प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या देशातील तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करण्यास हातभार लावू शकते. जर घरात धूम्रपान अथवा कोणत्याही स्वरूपातील तंबाखूचा वापर होत असेल तर घरातील मुले, युवा पिढीला तंबाखू वापरणे गैर नाही असे वाटू शकते. यासाठी प्रत्येकाने तंबाखूमुक्त राहायला हवे. आपल्या भावी पिढ्यांसाठी स्वतःचा आदर्श निर्माण करायला हवा. ह्याबरोबरच शाश्वत विकासासाठी देशातील स्त्रियांसाठी तंबाखू नियंत्रण उपाययोजनांचा विचार होणंही गरजेचं आहे. विशेषतः गरोदर स्त्रियांच्या तंबाखू सेवनाकडे लक्ष देऊन गरोदर स्त्रियांच्या नियमित तपासणीत तंबाखूच्या वापरामुळे आई आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्याला होणाऱ्या दुष्परिणामांविषयी माहिती देऊन तंबाखू सोडविण्यासाठी समुपदेशन हे सुद्धा केलं गेलं पाहिजे. तसंच तंबाखूचे व्यसन किशोरवयीन मुलामुलींना लागू नये म्हणून शाळांमधून जनजागृती ही व्हायलाच हवी. राजाभाऊ, ओ राजाभाऊ, तुमचा हा पांठेला तुम्ही अगदी भर चौकात तर लावलाच, शिवाय शाळा पण बाजूलाच आहे. बघा, काही दिवसापासून मी बघतो आहे शाळेतील काही विद्यार्थी तुमच्या ठेल्यावर येऊन खर्रा आणि तंबाखू विकत घेऊन सेवन करताहेत. मग तंबाखूच्या आहारी पण जात आहेत ते. हो गुरुजी, पण हा तर माझा धंदा आहे, माझा पोटापाण्याचा प्रश्न आहे. पण हे बघ राजाभाऊ, तंबाखू कंपन्या तर आपला नफा कमावतीलच. तू त्यांचे तंबाखूजन्य पदार्थ विकून लोकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूच्या आहारी नेत आहेस, त्यांना व्यसन लावत आहेस आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण करतोयस बरं का. गुरुजी, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. आजपासून मी असे करणार नाही आणि दुसऱ्यांनाही करू देणार नाही. वा, खरंच ना, फार छान निर्णय घेतलायस. तुझ्या या निर्णयामुळे तू कित्येक व्यक्तींचे आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि आयुष्य या घातक व्यसनापासून परावृत्त करशील. छान छान, बरं, वा वा. हा गुरुजी, आपल्या प्रेरणेने
मी माझी जबाबदारी ओळखून भावी पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी थोडा बहुत हातभार लावतो आहे. वा, मी दिलेला तंबाखू प्रतिबंध उपदेश तुझ्यासाठी प्रेरणादायी ठरला तर. वा वा. सन 2014 पासून मुंबईतील विविध शाळांमधील इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तंबाखूच्या आणि धूम्रपानाच्या दुष्परिणामांविषयी जागृती केल्या जात आहे. हा उपक्रम उपयुक्त असल्याचा अभिप्राय मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून सुद्धा मिळतो आहे. आतापर्यंत अंदाजे 40,000 मुलामुलींसाठी हा कार्यक्रम राबविण्यात आला. असेच उपक्रम देशातील सर्वच शाळांमध्ये राबवायला हवेत. यंदाच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनी युवा पिढी तंबाखूपासून दूर राहण्यासाठी महिलाभिमुख तंबाखू नियंत्रण उपाययोजनांसाठी विचार व्हायला हवा. जागतिक आरोग्य संघटना 31 मे रोजी होणारा वार्षिक जागतिक तंबाखू रहित दिन तंबाखूच्या आरोग्याच्या धोक्यांवर प्रकाश टाकतो, ज्याचा उद्देश धूरमुक्त भविष्याकडे गती वाढविणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार तंबाखूमुळे 6 दशलक्ष वार्षिक मृत्यू 2030 पर्यंत 8 दशलक्षांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. युनायटेड नेशनने शाश्वत विकास अजेंडाद्वारे मार्गदर्शन केलेलं एकत्रित प्रयत्न तंबाखू वापरास आळा घालू शकतात आणि जागतिक स्तरावरील आरोग्य आणि वित्त सुधारू शकतात. आणि यंदाची 2024 मधील जागतिक तंबाखू विरोधी दिनाची थीम तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण या केंद्रस्थानी आहे. 31 मे रोजी होणारा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणजे धूम्रपान न करता भविष्यासाठी काम करण्याची संधी आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा हा महत्त्वाचा आरोग्य दिन तंबाखू किती घातक आहे हे दाखवून देतो. संपूर्ण जगात तंबाखूमुळे दरवर्षी कित्येक लोकांचा मृत्यू होतो. येत्या 2030 पर्यंत ही संख्या कमी होण्याचे यांचे उद्दिष्ट आहे. आणि हा विशेष दिवस आशा देतो की आपण एकत्र मिळून लोकांना धूम्रपान थांबविण्यास मदत करू शकतो. हे आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी कृती करण्याची प्रेरणा देते. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्र येऊन तंबाखूमुक्त तसेच धूरमुक्त अर्थात धूम्रपानमुक्त जगाकडे वाटचाल करूया. सर्वांसाठी एकच नारा, तंबाखूला देऊ नका थारा. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त समन्वित रूपक सर्वांसाठी एकच नारा, तंबाखूला देऊ नका थारा. निवेदन होते रोहिणी सूर्यवंशी आणि आशिष सातपुते यांचं. या कार्यक्रमात सहभागी कलावंत होते चंद्रगुप्त गायकवाड, सतीश रेवे, सदानंद कांबडी, नितेश सहारे, सुरेंद्र पाटील आणि रोहिणी सूर्यवंशी. या रूपकाचे लेखक आणि सादरकर्ते होते आशिष बेनिशाम सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.